कसं काय मंडळी, झालं असेल तुमचं जेवण? तर काय हसावं की रडावं अशी परिस्थिती सध्या न्यूज बघितल्यानंतर होते माझी. झालंय असं की राष्ट्रीय पक्षाचे आता सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष, सॉरी, भारतातला, त्या पक्षामध्ये महाराष्ट्र राज्यात अशी परिस्थिती निर्माण झाली की आयारामची संख्या जास्त झाल्यामुळे मूळ पक्षात अगोदरपासून जे आहेत त्यांना त्रास व्हायला लागला. असंच असतं, ज्यांची चलती असते किंवा म्हणतात ना की चलत्या गाडीमध्ये कोणी बसतं, थांबले त्या गाडीमध्ये बसायला हिंमत लागते. तशी परिस्थिती सध्या आहे. त्याच्यामुळे जे मूळ अगोदरपासून त्या पक्षाला वाढवण्यासाठी काम केलं त्या सर्व व्यक्तींविषयी मला दुःख वाटते. कारण त्यांनाही काही आकांक्षा अपेक्षा पक्षाकडून असतात आणि या आयारामामुळे त्यांच्यावर सध्या वाईट दिवस चालले आहेत. त्याचा उद्रेक सध्या महाराष्ट्रात काही प्रमाणात का होईना पण होत आहे.